जय श्रीराम. श्री गणेश पुराण कथामालेमध्ये सर्व गणेश भक्तांचं मनपूर्वक स्वागत आहे. हिमालय पार्वती मातेला श्री गणेश चतुर्थीचं महत्व सांगतायत आणि ते म्हणाले की मुली, तुला मी आणखी एक कथा सांगतो. मालव देशाचा चंद्रांगद नावाचा राजा अत्यंत धर्मपरायण होता. त्याला इंदुमती नावाची एक पतिव्रता स्त्री धर्मपत्नी म्हणून लाभली होती आणि अत्यंत पराक्रमी असलेला हा मालव देशाचा राजा आपल्या प्रधानांच्या सांगण्यावरून आपल्या सैन्यासह एकदा मृगयेसाठी आपल्या राज्यातून बाहेर पडला. सगळ्या सैनिकांसह शिकार करण्याकरता तो अत्यंत घनदाट अरण्यामध्ये प्रवेशिला आणि आत प्रवेश केल्यानंतर खूप आत गेल्यानंतर काही वेळात अनेक राक्षसांनी त्याला घेरलं. अनेक सैनिक त्यांनी खाऊन टाकले आणि एका प्रचंड मोठ्या राक्षस कन्येनी या राजाला उचलून आपल्या हातामध्ये घेतलं. त्याचं राजबिंड रूप पाहून या राक्षस कन्येला हा चंद्रांगद नावाचा राजा अत्यंत आवडला. तिने त्याला छातीला कवटाळलं, त्याचं चुंबन घेतलं आणि क्षणभर त्याला तिने खाली ठेवलं आणि दुसरीकडे त्याच्या अंगरक्षकांकडे पाहून त्यांच्यावरती ती धावून जाऊ लागली. आता ही संधी सापडलेली पाहून चंद्रांगदानी तिथे जवळच असलेल्या एका जलाशयामध्ये झेप घेतली आणि त्या जलाशयामध्ये काही नागकन्या जलक्रीडा करण्यासाठी उपस्थित झालेल्या होत्या. त्यांनी राजाला पाताळात नेलं आणि पाताळात नेऊन त्याची विचारपूस केल्यानंतर ज्यावेळेला त्यांना कळालं की हा मालव देशाचा राजा आहे, त्यांना विशेष आश्चर्य वाटलं. त्याचं राजबिंड रूप पाहून त्यांनी त्याला मागणी घालायला सुरुवात केली. तेव्हा चंद्रांगद राजा म्हणाला की मी एक पत्नी व्रतधारी आहे. इंदुमती नावाची माझी सुंदर पत्नी आहे आणि ती पत्नी असताना मी धर्माच्या विरुद्ध इथे वागू शकत नाही. कृपा करून तुम्ही मला धर्माविरुद्ध वागण्यास भाग पाडू नका. मी येथे तुमचा अतिथी आहे. हे बोलणं चंद्रांगदाचं ऐकल्यानंतर त्या नागकन्या त्याच्यावरती अत्यंत संतापल्या आणि त्या इंदुमतीमुळे तू आम्हाला प्राप्त होणार नसशील तर तिला सुद्धा तू प्राप्त होणार नाहीस असं त्या म्हणाल्या आणि त्या नागकन्यांनी चंद्रांगद राजाला तिथेच कारावासामध्ये टाकलं. आता इकडे या मालव देशाच्या राजाच्या शोधार्थ ती राक्षस कन्या त्या मोठ्या जलसरोवरापर्यंत आली. रागारागाने त्या सरोवरातलं सगळं पाणी तिने पिऊन टाकलं. आसपासचे सगळे सैनिक मारले. काही सैनिक कसे बसे जीव वाचवून मालव देशामध्ये परत आले आणि त्यांनी राजावरती आलेल्या मोठ्या संकटाचं वर्णन राणीला सांगितलं. इंदुमती तर कोसळलीच आणि आपल्याला वैधव्य प्राप्त झालं आहे अशा विचाराने तिने सगळे सौभाग्य अलंकार काढून ठेवले आणि एका विधवेप्रमाणे ती राज्यकारभार राजाचा पाहू लागली. अत्यंत दुःखामध्ये आणि उपासनेमध्ये वेळ घालवणारी ही राणी इंदुमती एकदा राजसभेमध्ये बसली होती. 12 वर्ष उलटून गेले आणि महर्षी नारद तिन्ही लोकांचा प्रवास करत करत तिच्या राजसभेमध्ये आले. महर्षी नारद आलेले पाहून तिला अतिशय आनंद झाला. या राणीने त्यांचं यथाशक्ती यथानम्रता त्यांचं पूजन केलं, त्यांचं क्षेमकुशल विचारलं आणि राणीचं क्षेमकुशल विचारल्यानंतर नारदांना इंदुमतीने आपली दुःखद कहाणी ऐकवली. त्यावेळेला त्रिकाल ज्ञानी अशा महर्षी नारदांनी ओळखलं की हिचा पती तर अजून जिवंत आहे आणि हिने वैधव्य धारण केलं आहे. तेव्हा ते तिला म्हणाले, मुली,
तुझा पती जिवंत आहे आणि तो तुला परत लवकरात लवकर प्राप्त व्हावा यासाठी मी तुला एक व्रत सांगणार आहे. तू पहिले सौभाग्य अलंकार धारण करून माझ्या समोर शुचिरभूत होऊन ये. आणि ही वार्ता नारद मुनींकडून ऐकल्यानंतर इंदुमतीला इतका आनंद झालेला आहे की धावत धावत जाऊन तिने सगळ्या प्रधानांना ही वार्ता सांगितली. सगळ्या राज्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद आणि सगळीकडे हत्तीवरून साखर वाटायला सुरुवात झाली. राणीनी सौभाग्य अलंकार धारण केले आणि महर्षी नारदांनी तिला गणेश चतुर्थी व्रताचं महत्व सांगितलं. या व्रताचं पालन कसं करायचं त्या बाबतीतले नियम सांगितले आणि तिला गणेश मंत्र देऊन ते अनुष्ठान करण्यासाठी सांगितले. राणीने यथासांग इकडे त्या व्रताचं पालन केलं आणि तिकडे नागकन्यांचं मन हे परिवर्तित झालं. त्यांच्या मनामध्ये या व्रताचा परिणाम म्हणून चांगले विचार येऊ लागले आणि त्यांना पश्चाताप झाला की इतक्या चांगल्या राजाला इतके दिवस आपण उगाच तुरुंगात ठेवलं. त्यांनी राजाजवळ येऊन त्याला मुक्त केलं, त्याची क्षमा याचना केली आणि त्याला एक उत्तम अश्व देऊन त्याची त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणून बोलवणी केली. राज्याच्या सीमेपर्यंत आलेल्या महाराजांना तिथल्या काही लोकांनी ओळखलं आणि हे आपलेच राजे आहेत. काही वर्षापूर्वी म्हणजे 12 वर्षापूर्वी हे कुठेतरी निघून गेले होते आणि हे आपलेच राजे आहेत, चंद्रांगद आहेत. या महाराजांना त्यांनी अतिशय आनंदाने आपल्या बरोबर घेऊन राजधानीपर्यंत आणून सोडलं. सगळ्या राज्यामध्ये आनंदी आनंद झाला आणि इंदुमती राणीच्या आनंदाला आता पारावार उरला नाही. दोघांची ही भेट झाल्यानंतर सगळ्या राज्याला अतिशय आनंद झाला. राजानी हे सगळं कसं घडलं म्हणून राणीला विचारलं तर राणीनी श्री गणेश चतुर्थीच्या व्रताचं महात्म्य त्याला सांगितलं. आणि मग श्री गणेश देवता काय आहे, तिचं स्वरूप काय, कोणतं व्रत, याची सगळीच कहाणी त्याने आपल्या प्रिय पत्नीकडून ऐकल्यानंतर स्वतः सुद्धा तो श्री गणेश व्रत करण्याकरिता तो उद्युक्त झाला. दोघांनीही अत्यंत मनोभावे या व्रताचं अनुपालन करण्यास सुरुवात केली आणि सगळीकडे राज्यामध्ये आनंदी आनंद झाला. श्री गणेशाचं हे चतुर्थी व्रत सगळ्या साधकांनी केल्यास त्यांच्या मनोवांछित सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि ह्या व्रताचं महत्व केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. हे आपल्या आप्तस्वकीयांना, आपल्या मित्रपरिवारात यथाशक्ती जास्तीत जास्त या कथा तुम्ही शेअर करा. या श्रीराम संस्कृत YouTube चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब केलं पाहिजे आणि नियमितपणे ह्या गणेश पुराणाच्या, गणेश भक्तीच्या कथा आपण अवश्य ऐकाव्यात आणि ऐकवाव्यात. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम.